शिवाजी विद्यापीठात सुरक्षा रक्षकांचं काम करणाऱ्या माजी सैनिकांना 7वा वेतन आयोग लागू करण्यासह रजा रोखीकरण आणि पदोन्नती फरकाची रक्कम द्यायला विद्यापीठ प्रशासनाकडून विलंब होतोय। याविरोधात माजी सैनिक कल्याण समिती आणि शाहू सेनेच्या वतीनं विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर 21 जुलैपासून धरणं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा आज 6वा दिवस होता। आंदोलक दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधत आहेत। आज कारगिल विजय दिवस साजरा करत कारगिल युद्धातील कोल्हापूरचे सुपुत्र शहीद जवान शिवाजी मगदूम आणि अशोक बिरंजे यांच्या प्रतिमांचं पूजन करत त्यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी शहीद पत्नी सुवर्णा मगदूम यांनी विद्यापीठ प्रशासनानं माजी सैनिकांची अवहेलना थांबवावी अशी मागणी केली। प्रत्येक आर्मीवाल्यांना सीमेवर जीवाची पर्वा न करता ड्युटी करावी लागते। आपल्या प्राणांची आहुतीसुद्धा द्यावी लागते वेळप्रसंगी। आणि ज्या माजी सैनिकांच्या ज्या काही समस्या आहेत, 7वा वेतन आयोग तो मान्य करायला पाहिजे शासनानं। ह्या दिवशी मी त्यांना माझ्यातर्फे विनंती करते। सीमेवर परकीयांविरुद्धच्या लढाया जिंकता येतात, पण इथं स्वकीयांविरुद्धच्या लढाया जिंकणं कठीण बनत चाललंय, अशा शब्दात माजी सैनिकांनी संताप व्यक्त केला। माजी सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष शिवाजीराव परुळेकर यांनी मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागं हटणार नाही असं सांगत प्रसंगी 15 ऑगस्ट इथंच साजरा करू असा इशारा दिलाय। कारगिल दिन साजरा जर करणार लोक असतील तर त्याने आधी माजी सैनिकांचे प्रश्न मार्गी लावावेत, मग कारगिल दिन साजरा करावा। हे आरामात बंगल्यात बसतात, अधिकारी लोक बंगल्यात बसतात, सिनेमा बघतात आणि हे मात्र सैनिक युद्धावर बर्फात आणि डोंगरातनी युद्ध जिंकून मग यांना सुरक्षित ठेवता याची जाणीव यांना नाही, याचा आम्ही निषेध करतोय। आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत 7व्या वेतनाचा फरक मिळाल्याशिवाय आम्ही विद्यापीठाच्या दारातनं हटणार नाही। वेळ आज आम्ही कारगिल दिन साजरा विद्यापीठाच्या दारातच करतोय, शहीद जवानांच्या फोटोना हार घालून। पण वेळ पडली तर 15 ऑगस्टसुद्धा स्वातंत्र्य दिन आम्ही या विद्यापीठाच्या दारात साजरा करू, पण आम्ही वेतनाचा फरक घेतल्याशिवाय हटणार नाही, हा आम्ही इशारा देऊ इच्छितो। दरम्यान या आंदोलनाची दखल घेत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी माजी सैनिक सुरक्षा रक्षकांची रक्कम विद्यापीठ फंडातून अदा करावी अशी मागणी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। आजच्या आंदोलनात रवी जाधव, मधुकर पाटील, शाहू सेनेचे अध्यक्ष शुभम शिरहट्टी, सुरेखा सुतार, सुरवंता कदम, माजी सैनिक आनंदा धनवडे, रमेश वासुदेव, आप्पासाहेब तराळ, शिवाजी खामकर, बबन खाडे, S.A. कोगले, शंकर खोत, सुरेश पवार आदी सहभागी झाले होते।